काय विचारते मी? दागिन्यांचा डबा घेऊन कुठे चालली होतीस? ए चोरांनो, बोला पटापट. दागिन्यांचा डबा तुमच्याकडे कसा? ए नजर खाली, खाली खाली खाली. माझ्याशी बोलताना नजरेला नजर देऊन बोलायचं नाही, कळलं? चोरी केली आहेस ना? आणि मिस कमळी महाजन, तुमचा डाव आता संपलेला आहे. तुला काय वाटलं ग? म्हातारीची मोठी नात बनवून या घरात येशील आणि इथले सगळे दागिने लंपास करशील आणि आम्ही काहीही करणार नाही असं वाटलं? आई, ही मुलगी जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरात आली होती ना, मला हिच्यावर तेव्हापासून डाऊट होता. माहितीये मला. पण काय करणार, राजनला हिचा खूप पुळका होता. आता राजनला सुद्धा कळू दे की त्याची मोठी मुलगी काय गुणाची येते. हे बघा, आम्ही आजींना सांगून सगळं करतो. आम्ही आजींना सांगून काय करताय? आजींना सांगून चोरी करताय? धड जागेवरनं उठू शकत नाहीये, ना ऐकू शकत, ना बोलू शकत, अशी शून्यात नजर लावून बसलेली असते. तिला विचारलं तुम्ही? काय विचारलं? आजी आजी आम्ही चोरी करू का? असं विचारलं? काय उत्तर दिलं बरं आजीने? हो करा रे बाळांनो, मिळून चोरी करा असं उत्तर दिलं. काय वाटेल ते. जा जा. हलायचं नाही तिथून. हळू हळू हळू, हा हळूहळू थांबा. बस बस. अरे कोमली बाबू, काय झालं म्हणते? तर आता आपण डोळ्यांची एक परीक्षा घेऊया. वहिनी, हे किती किती किती? 2 4. अगं बोल ना पटापट, किती आहेत? 2 4. हा हे बघ, 2 काय 4. करताय तुम्ही? कशाला त्रास देताय त्यासनी? वा, हे बरं आहे ग तुझं. मी देते तो त्रास, हा? आणि तू तिचे दागिने चोरतेस, हे काय तिच्यावर उपकार करतेस काय तू? हा? अहो तसं नाही. मागे मागे. निंगी, तू तुझं थोबाड बंदच ठेव, कळलं ना? ते फुकट राहतेस, फुकट खातेस, फुकट पितेस आणि आमच्याच घरात चोरी करता तुम्ही दोघी. हे बघा, तुम्ही उगा आळ घ्यायला लागलाय. ओके ग्रॅनी आजी, मला एक आयडिया आली आहे. एक काम करू का? आता ना हा सगळा मी व्हिडिओ शूट करते आणि उद्या हे कॉलेजमध्ये सगळ्यांना दाखवते. मग रिश्ते याच्याकडे बघणार पण नाही आणि जे जीएस करत पुढत असतात ना, ते पण स्वतःची शूज फेकून हिला मारतील. परफेक्ट. अनिका, काय चाललंय तुझं? कळतंय का तुला? हे असं व्हिडिओ बनवून असं तमाशा करायचा नसतो जगासमोर. आम्ही चोरी करत नव्हतो, आम्ही दागिने वाचवायचा प्रयत्न करतोय. कमळे, मी काय म्हणतो, चल इथनं. अरे वा वा, खरंच कमाल आहे तुझ्या धाडसाची. उगीच नाही लोक कौतुक करत तुझ्या धाडसाचं. हे बरं आहे तुझं, म्हणजे चोर ते चोर आणि वर शिरजोर. अगं दुसरी कोणी असती ना तर तिची चूक झाली म्हणून माझ्या पायाशी माफी मागत राहिली असती. तुझं काय चाललंय? तुझी मगरुरी तर वाढतच चाललेली आहे. अगं आई, पोलिसांचे 4 फटके पडले, ही सगळी जी मगरुरी आहे ना अशी उतरेल. ए, मला अजून एक छान आयडिया सुचली. मी आताच्या आता पोलिसांना कॉल करून बोलवून घेऊ. हो. हे बाई गप की.
तुम्ही कशाला उगा विषय वाढवायला लागलाय? अरे आता तर हा विषय वाढणारच आहे आणि हा विषय असाच वाढत जाणार आहे. आता तुला आहे ना, तू ही चोरी केल्यामुळे तुझं तोंड लपवून गावाला पळून जावं लागणार आहे. कळतंय का? आणि अनिका, आता तू पोलिसांना नाही बोलवायचे. आता तू आहे ना फक्त तुझ्या डॅडना बोलवायचे आणि तुझे डॅडच मग हिला पोलिसांमध्ये देतील. ओके, I'll do it. Dad! 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 काय झालं अनिका? बघ ना, तू स्वतः बघ. चल चल बघ. तुम्ही सगळे इथे आत्ता, म्हणजे नेमकं काय झालंय? राजन, डोळ्यांवरची झापडे काढ. कमळीच्या हातात तुला दागिन्यांचा डबा दिसतोय? नाही, तू फार मोठा बिझनेसमन आहेस, पण एक गोष्ट आहे, तुला माणसं नाही ओळखता येत. तुझ्या डोळ्यांवर कायम अशी पट्टी असते. या गाऊन आलेल्या मुली, तू त्यांना कपाटाच्या किल्ल्या काय दिल्यास, दागिन्यांचा डबा काय दाखवलास? अरे या गरीब मुलींनी हे एवढे दागिने बघितल्यानंतर त्यांचं मन विचलित होणारच ना, मोह होणारच ना. चोरी केली तिने, कळलं का? आणि मी रंगे हात पकडलेले. नाही, खरं आम्ही तुम्हाला आधीच सगळं सांगायला पाहिजे होतं. कामिनी आजींचाच प्लॅन होता हे दागिने चोरायचा, म्हणून आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवायला चाललो. गप्प बसा. तुझं आणि तुझ्या मैत्रिणीचं बिंग फुटलं, तुमची चोरी पकडली गेली म्हणून बोलताय ना? आणि काय ग, ही चावी तर तुझ्याकडेच आहे, मग चोरी आम्ही कशी केली? कसं आहे, आता कितीही काही एक्सप्लेनेशन द्या, काहीच वर्क नाही होणार आहे. रागिणी, एक मिनिट. मला नाही वाटत कमळी असं काही करेल म्हणून. व्हॉट? अरे राजन, अरे तुझ्या डोळ्यात देखत घडतायत गोष्टी. हातच्या कंकणाला आरसा कशाला हवाय? बघ ना, तिच्या हातात बघ ना. अरे दागिन्यांचा डबा तिच्या हातात आहे, तरीही तू. कमळे, मी कपाटाच्या चाव्या तुला खूप विश्वासाने दिल्या होत्या का? ते वर त्याच वेळेला तुला सांगितलं की या दागिन्यांमध्ये माझ्या आईचा जीव आहे, तरी का केलंस असं? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कमळे.